देवघरासमोर तुळशीसमोर रोज रांगोळी काढायची आहे, पण कोणती काढावी हे सुचत नाही. तर त्यासाठी बघा मी आणलेल्या या अगदी सोप्या 3 रांगोळ्या. नमस्कार, सर्वांचे मनपूर्वक स्वागत. तर बघा नेहमीप्रमाणेच मी घेऊन आले आहे सुंदर आणि सोप्या रांगोळ्या. आता पहिली जी रांगोळी आहे बघा, एक गोल काढून घेतलेला आहे. आता उद्या मंगळवार आहे, त्यासाठी खास ही रांगोळी आहे बघा. तर खालच्या बाजूला गोल काढून घेतलेला आहे बघा. तुम्हाला जर गोल काढता येत नसेल तर डिश ठेवून घ्यायची आहे आणि डिशने तो एक अर्ध गोल काढून घ्यायचा आहे. आता खाली आपण फुलं काढलेली आहे आणि वरच्या टोकालासुद्धा फुलं काढायची आहेत बघा. फुलसुद्धा बोटाने जास्वंदाचं फूल काढलेलं आहे मी. हळूवारपणे बघा पोट फिरवूनच काढायचं आहे. अगदी सोप्या पद्धतीने काढून दाखवलेलं आहे. काडीच्या मदतीने थोडासा आकार देऊन घ्यायचा बघा. दोनही फुलांना मी आकार देऊन घेतलेला आहे. दोन्ही बाजूला मी फुलं काढून घेतलेली आहेत जास्वंदाची. त्यामध्ये थोडासा डार्क रंग देऊन जो तुरा असतो ना जास्वंदाच्या फुलामध्ये, तो आपण काढून घेणार आहोत. आता थोडंसं पुढे टोकाला डॉट द्यायचा आहे, त्यामुळे ते तुऱ्याप्रमाणे आकार दिसतो. आता मध्ये थोडीशी रिकामी जागा दिसते, तिथे छोट्या छोट्या कळ्या आपण काढून घेणार आहोत. आता खाली जे फूल काढलेलं आहे त्यामध्ये सुद्धा कलर भरून घेतला बघा. थोडासा डार्क आणि लाल रंग भरून घ्यायचा आहे आणि पानांमध्ये हिरवा रंग भरून घेतला. आता जे खाली फूल काढलेलं आहे तिथे थोडंसं पिवळ्या रंगाचा डॉट आणि पिवळ्या रंगाच्या थोड्याशा रेषा मारून घेतल्यामुळे फुलाला आणखी एक सुंदर लुक येतो. आता जो वरचा मधला भाग आहे तिथे आपण श्री हे अक्षर लिहून घेतलेलं आहे बघा. आता मंगळवारसाठी आपण श्री गणेशाची रांगोळी काढत असतो, तर त्यानिमित्ताने आणि खाली थोडंसा गणेशाच्या सोंड असते ना त्याप्रमाणे आकार देऊन घ्यायचा आहे. आणि मध्ये एक लाल आणि ऑरेंज रंगाचं रेषा मारून घ्यायचा. तर जी दुर्वांची जोडी असते ती सुद्धा काढलेली आहे बघा. अगदी सोप्या पद्धतीनेच दाखवलेली आहे. अगदी सोपी आहे ही रांगोळी. तुळशीसमोर तुम्ही देवघरासमोर किंवा तुळशीसमोर तुम्ही ही काढू शकता. व्यवस्थित तुम्ही बघितलं तर नक्कीच तुम्हाला ही रांगोळी काढता येईल. अगदी सोप्या पद्धतीने मी दाखवलेली आहे आणि डेमोसुद्धा दिलेला आहे की रांगोळी कशी काढलेली आहे किंवा कशाप्रकारे कलर भरलेले आहे. आता वरती आपण बघा रिकामी जागा आहे तर थोड्याशा कळ्या आपण एक एक छोटी छोटी कळी काढून घेणार आहोत बघा. मी जांभळ्या कलरने थोडीशी लाईट जांभळा कलर घेऊन त्याने कळी काढून घेतलेली आहे आणि हिरव्या रंगाच्या रेषा मारून थोडीशी पानांचा आकार देऊन घेतला. त्यामुळे रांगोळीला आणखी एक सुंदर लुक आलेला आहे बघा. फायनल लुकसुद्धा तुम्ही रांगोळीचा बघू शकता. अगदी छान आहे आणि नक्कीच तुम्ही उद्या ही रांगोळी तुळशीसमोर किंवा देवघरासमोर काढून बघा. आता पुढची जी रांगोळी आहे तीसुद्धा याच प्रकारची आहे बघा. आता मी गोल काढण्यासाठी डिश ठेवून घेतलेली आहे. तुम्हाला दाखवलेलं आहे की कशाप्रकारे तो अर्धा गोल काढून घ्यायचा आहे. आता इथे आपण एक तुऱ्याप्रमाणे आकार देऊन घेणार आहोत बघा. संस्कार भारतीमध्ये काढतात ना त्याप्रमाणे एक आकार काढून घ्यायचे आहेत. अगदी सोपे आहेत हे आकार. थोडंसं वळण द्यायचं आहे किंवा थोडंसं काडीने बघा फिरवून व्यवस्थित आकार करून घ्यायचा आहे बघा. सर्व आकार मी काडीने व्यवस्थित करून घेतलेले आहेत. आता मध्ये मध्ये आपण 3-3 रेषा देणार आहोत. ते कोणाप्रमाणे एक आकार करून घ्यायचा आणि मधोमध एक रेष ओढून घ्यायची आहे. तर वरचं जे टोक आहे बघा तिथे आपण एक भिंगरीप्रमाणे फुलं काढून घेणार आहोत आणि मधल्या भागामध्ये आपण जे आपलं शुभचिन्ह आहे ना स्वस्तिक, ते काढून घेणार आहोत. ती छोटीशीच रांगोळी आहे बघा. जर हे आपण काढली तर खूप सुंदर दिसते आणि खूप शुभ असतात ह्या रांगोळ्या आपण तुळशीसमोर किंवा देवघरासमोर काढण्यासाठी. आता थोडंसं गोल फिरवून बघा भिंगरीप्रमाणे एक फूल मी तयार करून घेतलेलं आहे. त्यामुळे जास्त रिकामी जागा दिसणार नाही आणि रांगोळीला एक सुंदर लुक येईल. आता खाली जे आपण तुऱ्याप्रमाणे आकार काढलेले आहेत त्यामध्ये थोडं थोडं रंग टाकून घेतला बघा. लाल आणि पिवळा रंग दिलेला आहे. तर स्वस्तिकमध्ये सुद्धा लाल आणि पिवळ्या रंगाचे डॉट द्यायचे आहेत. जे फुलं काढलेले त्यामध्ये निळ्या रंगाचा डॉट दिला. आता वरती एक कळ्या काढायच्या आहेत बघा. त्यामुळे थोडं जास्त रिकामी जागा दिसणार नाही आणि एक रांगोळी सुंदर दिसेल. आता ह्या तीनही रांगोळ्या जवळजवळ सारख्याच आहे. थोडाफार फरक आहे बघा. अगदी सोप्या आहेत रोजच्या काढण्यासाठी, देवघरासमोर तुळशीसमोर काढण्यासाठी किंवा दरवाजासमोरसुद्धा तुम्ही ही रांगोळी काढू शकता. अगदी सोपी आहे. आता खाली ज्या रेषा काढलेल्या आहेत तिथे बघा हिरवे आणि लाल मी डॉट देऊन घेतले आहेत. आपले जे शुभ रंग आहेत तेच ह्या रांगोळीमध्ये मी
भरलेले आहेत. फायनल लुकसुद्धा तुम्ही बघू शकता रांगोळीचा. अगदी सुंदर आहे बघा. मध्ये जी रिकामी जागा दिसते तिथे एक एक पान काढून घेतलं. आता तिसरी आणि शेवटची रांगोळी आहे, तीसुद्धा सोपी आहे बघा. एक जे आपलं नैवेद्याचं ताट असतं ना, केळीच्या पानाचं आकाराचं, ते मी ठेवून घेऊन थोडासा आकार काढून घेतलेला आहे खालच्या बाजूला. तिथेसुद्धा आपण फुलच काढणार आहोत. आता इथे गोल गोल पाकळ्यांचं मी फूल काढून घेतलेलं आहे बघा. 5 पाकळ्यांचं फूल काढलेलं आहे. ही सुद्धा पद्धत सोपी आहे बघा फूल काढण्याची. आणि वरच्या बाजूलासुद्धा बघा मी 5-5 पाकळ्यांचीच फुलं, 4-4 पाकळ्यांची फुलं काढून घेतलेली आहेत. आता 3 डॉट्स सरळ रेषेमध्ये द्यायचे आहेत आणि वरती 2 डॉट द्यायचे आहेत बघा. आणि काडीने थोडासा आकार देऊन घेतला. आणि मध्ये मध्ये बघा हिरव्या रंगाचे डॉट दिलेले आहेत, त्यामुळे एक पानांच्या खाली पानांच्या वरती फूल आहे असं आपल्याला भास होतं रांगोळीमध्ये. तर मध्ये रिकामी जागा दिसते तिथे पण रेषावरून थोडेसे डॉट देऊन घेतले. तर थोडंसं गोलाकार आपण करून घेणार आहोत बघा वरती. आणि तिथे पानं काढून घेणार आहोत. आता मध्ये आपण लक्ष्मीची पावलं काढणार आहोत. जी आपली शुभचिन्ह आहेत तीच मी 3ही रांगोळ्यांमध्ये दाखवलेली आहेत. सोप्या पद्धतीने दाखवलेली आहेत बघा. तुम्हाला जर आवडत असतील माझ्या रांगोळ्या तर नक्की लाईक करा, शेअर करा. सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. मी रोज नवीन व्हिडिओ टाकत असते बघा. अगदी 2, 3, 4, 5, 6 अशा रांगोळ्या नक्कीच एका व्हिडिओमध्ये असतात. छोट्या छोट्या रांगोळ्या असतात, अगदी सोप्या पद्धतीने दाखवलेल्या असतात. आणि नक्की छोटीशी का होईना रांगोळी दरवाजासमोर जर आपण काढली तर आपला एक दिवस प्रसन्न जात असतो बघा. तुळशीसमोर, दरवाजासमोर किंवा देवघरासमोर तुम्ही या रांगोळ्या नक्की काढू शकता. आता बघा प्रत्येकाचे मोठे बंगले असतात, तुळशी वृंदावन असतं, देवघर असतं. तर अगदी छोटीशी का होईना आपण रांगोळी काढली आणि त्यावर 2 फुलं ठेवली तर अगदी आपलं मन प्रसन्न होत असतं बघा. आणि जे आपले घरातील सदस्य आहेत त्यांनाही एक प्रसन्न वाटत असतं बघा. तुम्ही नक्की काढून बघा रांगोळी. अगदी छोट्या छोट्या रांगोळ्या मी दाखवत असते बघा. मी पानं काढून घेतलेले आहेत. वरच्या टोकाला आपण पानं काढलेली आहेत. आता ह्या ज्या पानांना आहे ती व्हाईट बॉर्डर पुन्हा मी करून घेतलेली आहे, त्यामुळे एक सुंदर लुक येतो बघा पानांना. बघा 3ही रांगोळी अगदी सोप्या आहेत. अशाच नवीन रांगोळीसाठी, नवीन रांगोळी बघण्यासाठी आणि शिकण्यासाठी भेटूया पुढील भागात. बघा असेच नवीन नवीन व्हिडिओ मी टाकतच असते. नक्की माझे प्रत्येक भाग तुम्ही नक्की बघत जा बघा. मध्ये मध्ये रिकामी जागा दिसते तिथेसुद्धा डॉट देऊन एक फूल तयार करून घेतलेलं आहे बघा. फायनल लुकसुद्धा रांगोळीचा अगदी सुंदर आहे बघा. पायाची पावलं काढलेले त्यामध्ये रिकामी जागा दिसते तिथेसुद्धा मी डॉट देऊन घेतलेले आहेत. तर अशाच नवीन रांगोळीसाठी भेटूया पुढील भागात. धन्यवाद.